जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईतील आझाद मैदानात मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या आधारावरती 2 सप्टेंबरला अधिसूचना जारी केली। मात्र या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात 2 जनहित याचिका दाखल करून आव्हान देण्यात आलेलं आहे। अधिसूचना बेकायदेशीर आणि संवैधानिक नियमांविरुद्ध असल्याचा आरोप करत ती रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। सुनावणी होईपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवावं अशीही या याचिकेमध्ये विनंती करण्यात आली आहे आणि यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयीन चाचणीमध्ये अडकण्याची शक्यता वाढलेली आहे। मात्र GR हा कायदेशीर असून सरकार कोर्टात योग्य भूमिका मांडणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। पाहूयात। 2 सप्टेंबरचा जो GR आलेला आहे SC ST OBC VJNTचे दाखले देण्याचा अधिनियम 2000 आहे। याच्यामध्ये नातेसंबंधातील कुळातील व्यक्तींनी प्रतिज्ञापत्र देऊन दाखले वाटप करण्यासाठी ज्या सुधारणा सुचवल्यात, तर हे सगळं आम्ही कोर्टासमोर आमची भूमिका मांडली आणि आमची जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची आम्ही परवानगी मागितली, सुधारणा करण्याची परवानगी मागितली। या संदर्भामध्ये एक इंटरिम ॲप्लिकेशन तुम्ही दाखल करा। 15 तारखेला या संदर्भामध्ये सुनावणी होईल। प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो GR काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा GR कुठेही OBC समाजावर अन्याय करत नाही। हा GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। हा GR ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो। त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू। आपण GR नीट वाचा, कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। तर आता ज्या हैदराबाद गॅझेटला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे, ते हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आहे आणि त्यात नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात। पण हा सुरुवातीलाच एक स्पष्ट करावंसं वाटतं, एक सांगावंसं वाटतं की आत्ता जे ग्राफिक्स आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, आमच्या या स्क्रीनवर पाहणार आहोत, त्याची लोकशाही मराठी कुठलीही पुष्टी करत नाही। अभ्यासकांकडून मिळालेल्या दस्तऐवजांच्या आधारे आपण ही माहिती यावेळेला पाहणार आहोत, जी पुढच्या चर्चेसाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते। तर नेमकी ही आकडेवारी काय सांगते त्यावरती एक नजर टाकूयात। एका बाजूला आपण हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात। अभ्यासकांकडील कागदपत्रांनुसार आतापर्यंत जी माहिती गोळा करण्यात आलेली आहे ती आपण पाहूयात। इम्पिरिकल गॅझेटियर ऑफ इंडिया प्रोविन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट 1901 हे ब्रिटिशकालीन दस्तऐवज आहे, जे अतिशय महत्त्वाचं आहे। यात हैदराबाद राज्याची जनगणना, शहरं, गावं, लोकसंख्या आणि त्या संदर्भातली सामाजिक माहिती त्यामध्ये आहे। शिक्षण, आरोग्य, सेवा, शेती, नद्या या संबंधी आकडेवारी विभागनिहाय नमूद करण्यात आलेली आहे। जिल्हा आणि त्याचबरोबर डिव्हिजन निहाय माहिती दस्तऐवजमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर सगळ्यात आधी तत्कालीन औरंगाबाद जिल्हा या विभागातल्या नोंदी याकडे आपण लक्ष देऊयात। त्याला आता छत्रपती संभाजीनगर असं संबोधलं जातं। मराठा कुणबींची जी आकडेवारी आहे ती त्यावेळेला होती 2,57,000, त्यामध्ये शिंदे 15,900, बंजारा 8,900, कोळी 7,000, मराठा होळकर 5,800। तर हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या प्रकारची ही आकडेवारी आहे त्याची लोकशाही मराठी कुठलीही पुष्टी करत नाही। मात्र आज रेफरन्स म्हणून आपल्याला या आकडेवारी पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। अभ्यासकांकडील कागदपत्रांनुसार जर पाहायला गेलं तर परभणी जिल्हा विभागातील ज्या नोंदी आहेत, शेती करणारे कुणबी त्यांची एकूण त्या ठिकाणी संख्या आहे 2,60,800। एकूण लोकसंख्येच्या 40% पेक्षा जास्त ही आकडेवारी आहे। तर एकंदरीतच
इकडे मंत्री छगन भुजबळही मराठा आरक्षणासंदर्भातील GR वरून नाराज असल्याचं दिसतंय। एक तर GR मधील संदिग्धता दूर करा, नाहीतर मग GRच मागं घ्या, असं भुजबळांनी स्पष्टपणे सांगून टाकलंय। दरम्यान GR मध्ये फेरफार झाल्यास सरकारला रस्त्यावर फिरणं कठीण होईल, असा इशारा देत जरांगेंनी भुजबळांवरती जोरदार टीका केलेली आहे। आम्ही त्यांना ते पत्र दिलेलं आहे। 2 सप्टेंबरला GR काढलेला आहे शासन निर्णय। एका समाजाच्या दबावाखाली मंत्रिमंडळासमोर न ठेवता इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मराठा इज नॉट ए सोशली बॅकवर्ड कम्युनिटी। जरांगे यांनी सांगितलं त्या पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा GR घेऊया। मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा GR निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र। 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। ज्या अर्थी हे कोर्टात जायला तयार झाले आहेत, GR बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले, तर याचा अर्थ ही GR मराठ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। यांनी कितीही देऊ द्या आणि मुख्यमंत्री 8 पानाचं देऊ द्या मुख्यमंत्र्याला, नाही तर 800 पानाचं देऊ द्या, त्याला कोलून लावणार आहेत, कारण तो काय सरकारचा बाप नाही, त्याचंच ऐकायला। त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या। सरकारने हेराफेरी करायची नाही। जर का हेराफेरी केली ना, रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला। सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा, इथं OBC मराठ्याचा सुद्धा। तू म्हणशील तरीच कायदे बनवायचे काय इथून पुढं आता, तू म्हणशील तसं सरकारचा बाप व्हायला लागला काय? याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी, याला ठेवलं नाही पाहिजे। नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकील, कारण एकटा वेटीच धरायला लागलाय सरकारला, म्हणजे ह्यो काय सरकारचा मालक झाला का? बरं, मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता OBC समाजही आक्रमक झालाय। दसऱ्यानंतर म्हणजेच 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये भव्य OBC महामोर्चाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे आणि त्यामुळे आरक्षणाच्या याच प्रश्नावरून राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। मात्र प्रश्न हा आहे की खरंच फक्त आरक्षणानं समस्या सुटणार आहेत का? आणि याच प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे मराठा नेते गंगाधर काळकुटे यांना, OBC अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांना, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित